नमस्कार, मी सार्थक कोळेकर आणि तुम्ही पाहता हे काय नवीनचा नवीन पॉडकास्ट एपिसोड। तर आजच्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत कोल्हापूरमधील एक ज्येष्ठ विचारवंत नामवंत व्यक्तिमत्व गिरीश फोंडे सर। नमस्कार सर। नमस्ते। तर आता आपल्याला माहितीच आहे की अख्ख्या राज्यामध्ये 12 जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उद्रेक होत आहे। त्यातल्या त्यात कोल्हापुरात तर जास्त शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे। तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की शक्तिपीठ महामार्गाचा जो व्यापक लढा आहे तो आता तुम्ही कोणत्या पातळीवर लढणार आहात? हे पहा, हा जो लढा आहे की याच्यामध्ये सर्वात प्रथम बळी जो जाणार आहे तो बाधित शेतकऱ्यांचा जाणार आहे। कारण आता पूर्वी 27,000 शेती जाणार होती, याच्यामध्ये आता सरकारने ही जी नवीन अधिसूचना आलेली आहे 5 मेला आणि नंतर 9 जूनला, याच्यामध्ये पुन्हा 54 किलोमीटर जे आहे ॲड केलेले आहेत। सातारा मधील जे आहेत मानखटाव इथला एरिया देखील याच्यामध्ये सहभागी त्यांनी करून घेतलेला आहे। त्यामुळे 29,000 हेक्टर एवढी शेती त्याच्यामध्ये जात असताना त्यातले जे बाधित शेतकरी आहेत, आपण सरासरी धरू शकतो एका गटामध्ये साधारणपणे 5 ते 10 एवढे शेतकरी एका गटामध्ये असतात। म्हणजे अनेक असंख्य हजारो कुटुंबे याच्यामुळे प्रभावित होणार आहे शेतकऱ्यांची। दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की अनेक नागरिक जे आहेत तेही प्रभावित होणार आहेत। कारण फडणवीसांनी 10 मार्च 2024ला लोकसभेच्या निवडणुकीवेळी जाहीर केलं होतं की हा नुसता महामार्ग ते करणार नाही आहे, तर या महामार्गाच्या बाजूने दोन्ही बाजूला इंडस्ट्रियल कॉरिडॉर करणार। हे जे सध्याचं मॉडेल आहे सरकारचं रस्त्यांचं खाजगीकरणाचं, याचं जर आपण पाहिलं तर त्याची जी झळ आहे ही झळ प्रत्येक करदाता जो जनतेमधील महत्त्वाचा घटक आहे त्याच्यापर्यंत ती पोचते। आणि त्यामुळे लढ्याची स्थिती आणि भविष्य जे आहे ते हेच असणार आहे की बाधित शेतकरी हे याचे नेतृत्व करतात हे खरं आहे, पण माझ्यासारखे शिक्षक असतील ज्यांची स्वतःची जमीन काही जात नाही आहे, पण अनेक पर्यावरण तज्ज्ञ आहेत, अनेक समाजामधील संवेदनशील नागरिक आहेत, ते याच्यामध्ये सहभागी होत आहेत। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेवटी आपल्याकडे मराठीत म्हण आहे, गाव करील ते राव काय करेल, तर ते मुंबईत बसलेले राव जे आहेत यांच्या पुढे गाव लढतं आहे आणि निश्चितपणे गावाचा जो आहे तो विजय होणार आहे। आमचं सरळ हे लोकशाही आणि संविधानिक मार्गाने चाललेलं आंदोलन आहे आणि त्यामुळेच आम्ही सभा घेऊन मोर्चा काढून याचा निषेध करतोय। पण सरकारच जे आहे हे सरकार लोकतांत्रिक पद्धतीने, म्हणजे अगदी त्यांच्या आमदार खासदारांना देखील त्यांनी त्याच्यामध्ये विश्वासात घेतलेलं नाही आहे। कारण अनेक आपल्याला या भागामध्ये दिसतो की पुढे आपण त्याची चर्चा करणार आहोत की हे आमदार जे आहेत या 12 जिल्ह्यांमधील ज्यांच्या मतदारसंघातून हा महामार्ग जातोय त्यांना देखील विश्वासात घेतले गेले नाही। कोल्हापुरातील विनय कोरे असतील, नरके असतील, हे जे आमदार आहेत या आमदारांना विश्वासात कोल्हापुरात तरी घेतलेलं नाही आहे। बाजूला सांगलीलाही तसं आहे, जयंत पाटील आहेत किंवा विश्वित कदम आहेत, त्यांनाही विश्वासात घेतले गेले नाही। त्यामुळे लढ्याचं जे येणाऱ्या काळात स्वरूप असणार आहे ते संविधानिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने, फक्त सरकार काय करतं की जे काही मोर्चे होत आहेत याची एक दखल घ्यायला लागते। म्हणजे एखादा मोर्चा काढला, उदाहरणार्थ सांगतो की माधुरी हत्ती प्रकरणामध्ये पदयात्रा शिरोळपासून कोल्हापूर कलेक्टर ऑफिसवरून काढल्यानंतर लगेच फडणवीसांनी काय केलं, त्याचं नेतृत्व करणाऱ्यांना मुंबईमध्ये मीटिंग करून बोलून घेतलं। हे एकमेव आंदोलन असं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी मार्च 2024मध्ये पहिली अधिसूचना महामार्गाची आलेली आहे। म्हणजे आता त्याला 2 वर्ष, 2.25 वर्ष झालेली आहेत। एक देखील मीटिंग, एवढी आंदोलन याच्यामध्ये झालेली आहे, असंख्य आंदोलन झालीत 12 जिल्ह्यांमध्ये, एक देखील ऑफिशियल मीटिंग जी आहे ही सरकारने याच्याबद्दलची घेतलेली नाही आहे। आणि म्हणून शेतकरी जे आहेत त्यांनी एक ठरवलेलं आहे की सरकार अरेरावी पद्धतीने आदेश वेगळे काढत आहे आणि हे काढत असताना शेतकऱ्यांना माहिती आहे की लढा कुठे लढायचा। आणि त्यामुळे आताचा 2 वर्षाचा अनुभव जो आमचा आहे तो सांगतो की जमिनीवरती खरी लढाई लढली जाणार आहे। शेतातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर तिथं अधिकारी येऊन भूसंपादनासाठी प्रयत्न करणार आहेत आणि तिथं शेतकरी जे आहेत तो भडका उडणार आहे। सरकारने ठरवायचं आहे, पोलिसांना एक दडपशाही करायला लावून त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत, गरजच नाही आहे, हा महामार्ग रद्द करण्याचीच गरज आहे, पण सरकार तो प्रयत्न करतं। आणि त्यामुळे सरकार पाकिस्तानबरोबर लढत नाही आहे, सरकार आता शत्रू खरे सरकारला वाटते शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांच्या जीवावरती सरकार उठलेलं आहे। आणि त्यामुळे शेतकरी निकराची लढाई लढतील पण महामार्ग काय होऊ देणार नाही। आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की 12 जिल्ह्यातला शेतकऱ्यांचा याला विरोध आहे, तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना चिरडून, कोणाला हाणून, मारून, बळजबरी करून तिथं मोजमाप किंवा ते सगळं काम चालू आहे।
तर मग एवढं सगळं शेतकऱ्यांना चिरडून हाणून फडणवीसांना हा महामार्ग का पुढे न्यायचा आहे? हे पहा, आपणा सर्वांना माहिती आहे की आता भारत हा लोकशाही देश आहे. लोकशाहीची सर्वात जी मान्यता प्राप्त जगभर व्याख्या जी आहे ती अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे. कोणती आहे? बाय द पीपल, फॉर द पीपल अँड ऑफ द पीपल आहे. आज जर अब्राहम लिंकन असते तर त्यांनी फडणवीसांची आणि मोदींची जी काही एकूण शासकीय प्रणाली आहे शासन करण्याची, त्याला त्यांनी सांगितलं असतं की हे बाय द कॉन्ट्रॅक्टर, फॉर द कॉन्ट्रॅक्टर आणि ऑफ द कॉन्ट्रॅक्टर. हे सगळं अलोकतांत्रिक पद्धतीने सुरू आहे. इलेक्ट्रल बॉन्डमध्ये सरकारला ज्यांनी पैसे दिले, राष्ट्रीय पातळीवरती बीजेपी सर्वात मोठा पक्ष आहे ज्याला 10,000 कोटीचे इलेक्ट्रल बॉन्ड दिलेत. हे अधिकृत झालं. अनधिकृत किती पैसा आला हे आपण म्हणत नाही. 3,500 कोटीचं भारतीय जनता पार्टीनं ह्या देशभरात कुणालाही ऑफिस नाही असं दिल्लीमध्ये मोठं ऑफिस केलं आणि छोटी छोटी ऑफिसेस आणि वेगळी आहेत वेगळ्या संघटनांची. हा सगळा पैसा जो आहे वेगळ्या कॉन्ट्रॅक्टकडून आला. उदाहरणार्थ मेघा इंजिनिअरिंग नावची कंपनी आहे. या कंपनीवरती ईडीची धाड पडली. यांना म्हणजे छोट्या पक्षांना आणि काही बीजेपीला 900 कोटी जे आहेत हे एवढे इलेक्ट्रल बॉन्डमधून देणग्या दिल्या डायरेक्ट सरकारच्या म्हणजे ह्या पक्षांच्या खात्यावरती. त्याच्यातला 80% भाग जो आहे तो बीजेपीला त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे ईडीची कारवाई मागे घेतली. आता मी तुमच्या चॅनलवरती पहिल्यांदा सांगतोय, ही मेगा इंजिनिअरिंग कंपनी आता त्याला मुंबई पुणे हायवेवरचं कंत्राट दिलं होतं, नागपूर मेट्रोचं कंत्राट दिलं होतं, पण या कंपनीला आता ती कोल्हापूरकरांच्या दारापर्यंत आली, ती दार थोठावते आहे. रत्नागिरी नागपूर हा जो महामार्ग आहे, या महामार्गाचं येवलूजपासून चोकापर्यंत जे काही पुलाचं कंत्राट आहे, या इलेक्ट्रल बॉन्ड देणाऱ्या मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला, याचा जो मेन चेअरमन डायरेक्टर जो आहे, मालक आहे, तो हा आंध्र प्रदेशमधला आहे, रेड्डी नावचा, आणि त्याच्यामध्ये हित संबंध गुंतलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे पण कोण आहेत हे कॉन्ट्रॅक्टर? छोटे कॉन्ट्रॅक्टर नाही. अलीकडे कोल्हापूरमध्ये मेळावा झाला कॉन्ट्रॅक्टरांचा, ते छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टरांना 80,000 कोटी रुपये त्यांचे तटलेले आहेत, त्यांना ते देत नाहीत. फक्त सरकारचे जे लाडके कंत्राटदार आहेत, ही योजना आहे, ही जसे लाडकी बहीण योजना आहे तशी लाडके कंत्राटदार योजना आहे, त्या कंत्राटदारांनाच ते मिळतं. म्हणजे शेवटचा ह्याच्यात मुद्दा मला सांगायचा पहा, मी बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये रिसर्च केला. काय दिसतं आपल्याला? आपल्याकडे मध्य प्रदेश इंदोरमध्ये व्यापारी संघ जो आहे बीजेपीचा, त्या व्यापारी संघाचा अध्यक्ष आहे, त्याचं नाव आहे एल.एन. मालवीय. याचा व्यापम घोटाळ्यामध्ये हात होता असे त्याचे आरोप झाले होते. याने काही कंत्राट घेऊन मध्य प्रदेश आणि आसपास यूपीमध्ये काही आसपास केले, नॉर्थ इंडियामध्ये. त्याच्यावर NHAIनं घोटाळा आहे म्हणून बॅन केलं, त्याच्यावर ब्लॅकलिस्टेड केलं. त्या एल.एन. मालवीयला सोलापूरच्या आसपास रस्त्यावरती डांबर ओतायचं, टार ओतायचं कंत्राट मिळालं आणि त्यांनी रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने ते कंत्राट केलं असं त्याचं सर्टिफिकेट देताना ह्यांचा एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा फोटो त्यांनी सोशल मीडियाला लावलेला. या एल.एन. मालवीयने ह्या जमिनींचा सर्वे करण्यासाठीचं टेंडर आहे ते भरलं होतं, पण आता ते मोनार्कला मिळालेलं आहे. 3 कंपन्या होत्या त्याच्यामध्ये, त्यातली एल.एन. मालवीय ही कंपनी होती. आता मला असं म्हणायचं की त्यांना राखून ठेवलंय, सर्वेचे कंत्राट दिलं नाही, पण त्यांना आता जर महामार्ग रेटायचं असेल त्याच्या पुढचं कंत्राट जे आहे महामार्गाचं, या मेगा इंजिनिअर कंपनी किंवा एल.एन. मालवीय ज्या आहेत अशा कंपन्यांना दिलं जाणार आहे. शेवटचा मुद्दा तो तुम्ही समजून घ्या. विजय पांढरे जे आहेत ज्यांनी जलसिंचन घोटाळा बाहेर काढला, ते काय सांगतायत की आत्ता सध्या जे त्या काळी व्हायचं म्हणजे काय झालं होतं, धरणांचा बदलचा घोटाळा काय होता, जलसिंचन. जिथं लोकांना पाणी पाहिजे आहे, जिथं धरण पाहिजे आहे, तिथं धरण मानलं जात नव्हतं. आपल्याला माहिती आहे की नागनाथाना नायकवडी, गणपतराव देशमुख असतील, हे सगळेजण तिथं सोलापूर आणि आटपाडी या भागांमध्ये पाणीचा प्रश्नासाठी लढत राहिले, पण तिथं लवकर धरण मिळालं नाही. मग ते विजय पांढरेंनी सांगितलेली गोष्ट कोणती आहे की जिथं कंत्राटदाराला पाहिजे तिथं धरण मानलं जायचं. तसं इथं सुरू आहे की कंत्राटदार ठरवतोय MSRDच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर की कुठे रस्ता करायचा, आणि तिथं गरज असेल नसेल पण तिथे रस्ता कंत्राटदाराच्या सोयीचा आहे म्हणून तो रस्ता केला जातोय. दिल्लीमध्ये जो द्वारका एक्सप्रेसवे केला गेला, त्या द्वारका एक्सप्रेसवेमध्ये पण पहा की केंद्रीय मंत्रिमंडळाने 18 कोटींना मंजूर केला होता रस्ता. एकूण रस्त्याचा खर्च जो आहे तो 2-3 वर्षे गेल्यानंतर तो रस्ता वगैरे पूर्ण करत आणल्यानंतर त्याला 255 कोटी रुपये एक्झॅक्ट पुढं खर्च केले. म्हणजे किती वाढला तो? 14 पट खर्च त्यांनी केला.
म्हणजे आणि हे कुणी ओढलेलं आहे? हे काही आमच्यासारखे जे आंदोलक आहेत, शेतकरी आहेत, हे करत नाहीत. या सरकारला जवळच असलेले कॅग जे आहे, कॅग कंट्रोल ऑफ ऑडिटर जनरल जे आहे, यानेच आशेरे ओढलेले आहेत. नितीन गडकरी यांच्यावरती आणि NHAI वरती ते आशेरे ओढलेले आहेत. म्हणजे या सरकारचा जे काही घोटाळे सुरू आहेत, याचा सगळ्याचा 90% भाग जो आहे, हा या रस्ते वेगवेगळे महामार्ग प्रकल्प म्हणजे भारतमाला प्रकल्प आहे, मोठा सुरू आहे. आता महाराष्ट्रावरती तरी मोठं संकट होते ग्रीनफील्ड हायवे जे आहेत. महाराष्ट्र अगोदरपासून विकसित आहे. मला देवेंद्र फडणवीसांना हेच सांगायचं आहे, कृपा करून तुमच्या मॉडेलची महाराष्ट्राला गरज नाही आहे. शाहू महाराजांपासून, शिवाजी महाराजांपासून हा महाराष्ट्र विकसित आहे. इथे कोल्हापूरमधून गोव्याकडे जायला 7 महामार्ग आहेत आणि रेल्वे महामार्गाचं आपण चर्चा करणार आहोतच. पण एवढे महामार्ग असताना आम्ही प्रस्ताव ठेवला, त्याचं रुंदीकरण तुम्ही करा. काय करायला हरकत आहे त्याची? रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी झालेला आहे, समांतर आहेच. पण फडणवीसांनी 2 वर्ष आम्ही आंदोलन करून सांगतो, पण फडणवीसांनी 14 डिसेंबर 2025ला 1.5 वर्षांनी त्यांना कळालं आणि ते त्यांनी जाहीर केलं. आता समांतर महामार्ग आहे रत्नागिरी नागपूर या शक्तीपीठ महामार्गाला, त्यामुळे आम्ही ह्याची अलाइनमेंट बदलतोय. हे लहान मुलालाही माहिती आहे, या कोल्हापूर, सांगली, सोलापूरच्या क्षेत्रात राहणाऱ्यांना. ते तुम्हाला 1.5 वर्ष कळालं का? म्हणजे तुम्ही आता इकडून महामार्ग असा वळलेला आहे मान, खटाव आणि वाळवा आणि कोल्हापूरच्या या भागातून, पन्हाळा आणि करवीरमधून, तर तिथेही आता रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे ना, तर त्यांनी तो रद्द करण्याची गरज आहे. कोणी याची मागणी केलेली नाही आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये लढा आहे तो व्यापक याच्याबद्दलचा बनेल. बरोबर. जसं मगाशी तुम्ही उल्लेख केलेला होता, की 10 मार्च 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केलेली, की शक्तीपीठ महामार्ग होणारच. मात्र विधानसभा इलेक्शनच्या आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात आला होता. तरी पण त्याच्यावरती एवढा जोर सरकार का देत आहेत? म्हणजे सरकार जनतेची फसवणूक करतच आहेत. पण त्याचबरोबर जे कोल्हापुरातले मंत्री आहेत, ते सुद्धा शेतकऱ्यांना फसवत आहेत का? हे बघा, मराठीत एक म्हण आहे, लबाडाचं आवंतन जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही. तर ज्यावेळी हसन मुश्रीफ यांनी, त्यांच्यावरती प्रचंड दबाव होता, ज्यावेळी त्यांनी 17 ऑक्टोबर 2024ला तर ज्यावेळी त्यांनी हा जो सर्क्युलर आहे, आदेश जो आहे, तो तिथे कागलमध्ये सादर केला, तर तेव्हाही आम्ही पहिली प्रतिक्रिया दिली होती की केवळ कोल्हापूर रद्द कसं होणार? या महामार्गातून 12 जिल्ह्यातून जाणार आहे आणि कोल्हापूर काय शेवटचा जिल्हा नव्हे, गोवा आणि सिंधुदुर्ग जो आहे तो सिंधुदुर्ग शेवटचा जिल्हा आहे. तर सिंधुदुर्ग शेवटचा जिल्हा असताना कोल्हापूरमध्ये तुम्हाला एकतरी भुयारी काढायला लागेल, नाहीतर हवेतून घेऊन जागेल. त्यामुळं आम्ही ती गोष्ट स्वीकार केली नव्हती. आम्ही त्याचवेळी सांगितलेलं ही सरळ सरळ भूलताप आहे आणि याला लोकांनी बळी पडू नये. तर त्यामुळे हे सिद्ध झालं. कारण कसं आहे, जे या माहितीतले जे 2 पक्ष आहेत हे नावाला आहेत. कारण आता नगरविकास खातं वगैरे जे आहे हे सगळं हे एकनाथ शिंदेंच्याकडे, पण त्याच्याबद्दल ते कुठलेही निर्णय जाहीर करतात. ते सगळे निर्णय जे आहेत हे देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर करतात आणि देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयापुढे दुसऱ्या कुठल्या मंत्र्याची किंवा घटक पक्षांची बोलण्याची हिंमत सध्या तरी दिसत नाही आहे. पुढे काय होईल माहिती नाही आहे. तर आमचं हेच मत आहे की हा महामार्ग जो आहे हा ते रेटण्याचा प्रयत्न करतात आणि शेतकरी मात्र त्याला विरोध निश्चितपणे चालू ठेवतील आणि तो रद्द करायला लावतो. आता तुम्ही मगाशी म्हटलात, की तुम्ही आम्हाला विकास विरोधी म्हणता. तर मग आम्ही अनेक वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्राची मागणी आहे, की आम्हाला वैभववाडी रेल्वे महामार्ग पाहिजेला आहे. म्हणजे त्या प्रकल्पाची किंमत साधारणतः 6,000 कोटी आहे. त्याचबरोबर मी परवाच वाचलं, की महाराष्ट्राची जी 13 कोटी जनता आहे, त्यांच्यामध्ये अवघ्या काही फक्त 13 ते 15,000 ॲम्ब्युलन्सेस उपलब्ध आहेत. तर मग हे विकास विरोधी नाही आहेत का? तुम्ही आम्हालाच विकास विरोधी म्हणताय. मग हा विकास किंवा अशा प्रकारचा शाश्वत विकास त्यांना दिसत नाहीये का? ते जे खरं आहे, त्यांच्या दृष्टीने जे विकास विरोधी म्हणतात ते खरं आहे. फक्त विकासाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. त्यांचा विकास काय आहे? त्यांचा विकास म्हणजे या देशातल्या भांडवलदारांचा आणि मोजक्या 2-4 भांडवलदारांचा विकास. आणि त्या अर्थी त्यांच्या व्याख्यानं ते आम्हाला ती मान्य, आम्ही त्यांच्या विरोधातच आहोत. आमची विकासाची व्याख्या जी आहे ही घटनेतून आलेली आहे, ही सामाजिक न्यायाची आहे आणि ही मानव केंद्रित व्याख्या आहे. आणि त्याच्यानुसार जर लोकांना, सर्वसामान्य लोकांना, आपण असं गृहीत धरू की 80 कोटी लोकांना सध्या भाजप सरकार देशातल्या रेशनवरती धान्य देत आहे. ठीक आहे, मोफत देत आहे. आता ते धान्य मिळत असताना म्हणजे याचा अर्थ आहे की ते गरीब आहेत, अक्षम आहेत, म्हणजे त्यांना गरज आहे त्याची. म्हणजे एवढी सर्वसामान्य जनता आहे. ऑक्सफॅमचा रिपोर्ट आलेला आहे, 1% लोकांच्याकडे देशातली 40% संपत्ती आहे आणि उरलेल्या जे काही 50% लोक आहेत त्यांच्याकडे फक्त 3% संपत्ती आहे.
म्हणजे ही दरी वाढलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ही जी 21 जे अरब आहेत, भारतातले अरबपती आहेत, त्यांच्याकडे 70% भारतातली संपत्ती आहे. म्हणजे किती मोठी दरी वाढलेली आहे. म्हणजे फक्त एक हे 100 लोक असतील देशातले, हे सगळं चालवत आहेत. अशा याच्यामध्ये देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं तेव्हा रेल्वे मार्ग जो होता त्यावेळेचा एकूण लांबी जी होती ती 54,000 किलोमीटर होती. आता सध्या किती आहे? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे सरकार साजरं करते. आता सध्या 69,000 किलोमीटर एवढी लांबी आहे. म्हणजे वाढ किती झाली? ही साधारणपणे 28% वाढ आहे. 54,000 पासून 69. रस्ते किती होते त्या काळामध्ये? रस्ते 4 लाख किलोमीटर 1947 साली होते, जे ब्रिटिशांनी विकसित केले होते. आता किती आहेत? आता ते साधारणपणे 64 लाख किलोमीटर आहेत. म्हणजे ही वाढ किती आहे? 1600% वाढ आहे. सर्वसामान्यांना रेल्वे प्रवास जो असतो तो सुकर असतो. उदाहरणार्थ कोल्हापूरमधून नागपूरला जर जायचं असेल तर स्लीपरचा जे दर आहे तो 530 रुपये आहे. मग जर लोकांना शक्तिपीठे फिरत जायचं असतं तर लोकांना, सर्वसामान्य लोकांना, जे वारकरी असतील, जे भक्त असतील, त्यांना अत्यंत स्वस्त अशी रेल्वे आहे, सोयीची आहे. ते अगदी जनरलचं तिकीट साधारणपणे 125-150 रुपये ते काढून जाऊ शकतात. मग सरकारने खऱ्या अर्थाने रेल्वेचा विकास केला पाहिजे. म्हणजे मी शक्तिपीठ महामार्गाचं तर म्हणतोयच या भागात, पण देशभरासाठी तो रेल्वे महाग आहे. पण डांबर ओतलं पाहिजे, कॉन्क्रीट ओतलं पाहिजे आणि त्या सगळ्यातून मोठा पैसा उभा केला पाहिजे आणि सरकारनं कमिशन घेतलं पाहिजे आणि कंत्राटदारांना मोठा त्यातला भाग मिळाला पाहिजे. या दृष्टीने जे आहे संपत्तीचं केंद्रीकरण करायचं आणि हे घटनाविरोधी आहे. घटनेतील कलम 32 सांगतोय की राज्यकर्त्यांनी कारभार कसा करायचा आहे, संपत्तीचं केंद्रीकरण होता कामा नये, हे मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेलं आहे. तर हे संपत्तीचं केंद्रीकरण करायचं असं विकासांचं यांचं मॉडेल आहे आणि हे मॉडेल कशावर आधारित आहे? हे संपूर्ण खाजगीकरणावरती आधारित आहे. सरकारी ह्याच्यामध्ये काही आहेत का, एजन्सी आहेत का? दिसत नाहीत आपल्याला. सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण केलं जातं आणि खाजगीकरण कशाच केलं जात आहे? सगळ्या गोष्टींचं आहे. जसं आरोग्य व्यवस्थेत तुम्ही म्हटला, नुसतं रुग्णवाहिकेचं म्हणू नका, डॉक्टर किती आहेत हेच तपासा. जे आता नीटच्या एक्झाममध्ये घोटाळा करून यांनी अनेक विद्यार्थी मृत्युमुखी पडलेले आहेत, आत्महत्या केलेली आहेत. डॉक्टरांचा प्रश्न, शाळा किती आहेत? अनेक शाळा बंद पडत आहेत, गरिबांना शिक्षण मिळत नाही, शाळाबाह्य मुलांची संख्या वाढलेली आहे. शाळा, आरोग्य, शिक्षण, आरोग्य ह्या गोष्टींच्याकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे आणि सरकारचं हेच मॉडेल आहे जे PPP आहे, हे जे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप जे आहे, आणि दुसरं BOT आहे, बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर. आणि याच्या विरोधात आपण कोल्हापुरात टोल जो होता तो तसाच होता, म्हणून त्याला हाणून पाडला, आपण तो घालवला. आता याचंच विकसित मॉडेल जे आहे आणि ह्या टोलला हद्दपार करण्याची भाषा BJPनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये काढली होती. मधल्या एक 15 वर्षापूर्वीच्या जाहीरनाम्यात आम्ही महाराष्ट्र टोल मुक्त करू. टोल मुक्त करायचं राहिलं, टोल आहे तो आणि घट्ट केला, वाढवला आणि पुन्हा टोल असा केलेला आहे की तुम्ही काही करण्याची गरज नाही, डायरेक्ट वरून GPS द्वारे अशी यंत्रणा आणलेली आहे, आता सध्या इंट्रोड्यूस होणार आहे की तुमचं कार चालता चालता फास्टॅग आलेला आहे, चालता चालताच तुमच्या ह्याच्यातून पैसे गायब होणार आहेत अकाउंटमधून आहेत ते. म्हणजे हा जो विकास आहे हा 2, 4, 10 लोकांचा, अतिश्रीमंत लोकांचा विकास आहे, सर्वसामान्यांचा विकास नाही आहे. दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. ह्याच्याबद्दल सरकारनं काय केलं का नाही? शेतकऱ्यांचे मोदींनी सांगितलं हे जे आहे उत्पन्न दुप्पट करू, त्याच्याबद्दल काही केलं का? अजिबात काही केलेलं नाही आहे. अनेक लोक जे आहेत बेरोजगार, जे आहेत असंघटित क्षेत्रातले आहेत, ते आत्महत्या करतात. NCBचा रिपोर्ट आहे. बेरोजगार, आपण आता कॉक्रोच ऑर्गनायझेशन तयार झाली, बेरोजगारीचा दर किती आपण पाहिला आहे. तर यांचा विकास करणं म्हणजे खरा विकास आहे, घटनेतला अभिप्राय. पण फडणवीसांचं जे काही विकासाचं मॉडेल आहे ना, हे फक्त हे भांडवलदार केंद्रित आहे, कंत्राटदार केंद्रित आहे. ते फक्त मोजक्या मुठभर भांडवलदारांचा विकास आहे. म्हणून आमचा त्यांचा विकास इथंच क्लॅश होतोय, इथेच संघर्ष आहे. केवळ शक्तिपीठचा मुद्दा नाही आहे, इथं हा मॉडेलमधला संघर्ष आहे. घटनाविरोधी अशा पद्धतीने त्यांचा विकासाचं मॉडेल आहे. आता आपल्याला माहितीच आहे की राज्याची आरोग्य यंत्रणा सध्या ICU मध्ये आहे. तरी सुद्धा मध्यंतरी चंद्रकांत दादा पाटील म्हणले होते, शक्तिपीठ महामार्गावरती बोलले होते की पैसा फेकले तर शेतकरी रांग लावतील. पण मला असं म्हणायचं आहे की हा फक्त शेतकऱ्यांचाच प्रॉब्लेम नाही आहे. शेतकऱ्यांना तर हा शक्तिपीठ महामार्ग नुकसान करणारच आहे, पण त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेवर त्याचा काय परिणाम होणार आहे? हे बघा, त्यात चंद्रकांत दादांची चूक नाही. त्यांना जो अनुभव आला की पैसे फेकले की आमदार खासदारांची रांग लागलेली त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये पाहिलेलं आहे. पण
त्यांची तर चूक कुठं सुरू होते, त्यांनी शेतकऱ्यांना अंडर एस्टिमेट केलेलं आहे, म्हणजे हलकेपणे घेतलेलं आहे. शेतकरी हा देशाचा तारणहार आहे, लक्षात घ्या. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी यांचे सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र हे झोपलं होतं, शांत होतं, घरात होतं, ICUमध्ये होतं, तेव्हा शेतकरी हा शेतामध्ये राबत होता विदाऊट मास्क, आणि त्यामुळे देश जगला, हे यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना एखाद्या सरकारला डोक्यावर घ्यायचं माहिती आहे आणि डोक्यावरून खाली आपटायचंही माहिती आहे. आणि त्यामुळे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सरकारचं हे जे धोरण आहे, जगभरातले अनेक संशोधन घ्या, युनायटेड नेशनपासूनचे अनेक संस्था ज्या आहेत त्यात काम करणाऱ्या, त्यांचं संशोधन पाहिलं की केवळ आर्थिक केवळ पैसे देणे म्हणजे पुनर्वसन नसतं. आणि म्हणून याचं प्रतिबिंब जे आहे, आम्ही किसान सभेचं काम करत असताना अनेक अशा शेतकरी संघटनांना एकत्रित करून जो मोठा लढा उभा राहिला आणि त्याच्यातून मग 2013चा भूसंपादन कायदा अस्तित्वात आला केंद्रात संसदेत पासून. आणि त्याच्यामध्ये ही तरतूद आहे. त्याच्यामध्ये तरतूद कोणती आहे? एक पहिली तरतूद आहे म्हणजे 70% शेतकऱ्यांची संमती त्या प्रकल्पामध्ये असली पाहिजे, हा एक भाग. दुसरा भाग आहे ग्रामसभेची संमती असली पाहिजे. तिसरा महत्त्वाचा भाग तो महत्त्वाचा आहे की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, EIA, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची जमीन त्या गावातली घेतल्यानंतर त्या गावामध्ये त्याच्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे, मानसिक आरोग्यावर काय परिणाम होणार आहे, त्यातल्या त्याची जमीन काढून घेतल्यानंतर त्याच्या मुलांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार आहे, कुटुंबावर काय परिणाम होणार आहे, रोजगारावर काय परिणाम होणार आहे, या सगळ्याचं डीप असेसमेंट जे आहे हे या अहवालामध्ये करायचं होतं. आता मोदी सरकारने ज्यांच्या जीवावर ते सत्तेत आले, या भांडवलदारांच्या, त्यांचं हित करायचं असल्यामुळे त्यांनी आल्या एक कायदा आणला होता की हे सगळं वगळायचं कायद्यातून, 2013च्या भूसंपादन कायद्यातून. पण विरोध झाल्यामुळे त्यांनी तो अध्यादेश मागे घेतला आणि त्यांनी काय त्याच्यातून मार्ग काढला की राज्ये जी आहेत त्यांची BJP शासित, त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या राज्यांमध्ये काय करा, कारण शेती हा समवर्ती सूचीमध्ये येतो, म्हणजे राज्याच्या अखत्यारीत आणि केंद्राच्या दोघांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे तुम्ही ह्या कायद्यामध्ये तुम्ही अमेंडमेंट करा, दुरुस्त्या करा, आणि प्रकल्प आहेत ना, हे असे प्रकल्प आहेत भांडवलदारांचे, यांना मान्यता द्या. म्हणून महाराष्ट्र सरकारने 2016 साली आणि 2019 साली आणि 21 साली अशा 3 अमेंडमेंट केल्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, बाजार भावाप्रमाणे मोबदला द्या, ही जी गोष्ट होती ती काढून टाकली. दुसरा जो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आहे ती तरतूद काढून टाकली. आणि 70% शेतकऱ्यांची एका प्रकल्पामध्ये संमती पाहिजे, ही पण अट त्यांनी काढून टाकली. आणि म्हणून त्यांनी काय केलं की हा कायदाच कालबाह्य म्हणजे कठड्यावरती ठेवला आणि त्याची अंमलबजावणी थांबवली. मग समृद्धी महामार्ग असेल किंवा हा महामार्ग किंवा आता येणारे जे काही ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहेत, याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 1955चा राज्य महामार्ग कायदा जो आहे, महाराष्ट्र राज्य महामार्ग कायदा 1955, तो वापरायला चालू केलेला आहे. आता हा महामार्ग कायदा म्हणजे काय, जो ब्रिटिशकालीन 1854चा भूमी अधिग्रहण कायदा होता त्याच्यावर आधारित हा 1955चा कायदा आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र जे आहे ना, संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960ला झाली. त्याच्या अगोदर महाराष्ट्रातले सर्वसामान्य विरोध करणारे असे मोरारजी देसाईंचं सरकार होतं आणि त्यांना जमिनी ओरबडायच्या होत्या. अनेक भांडवलदारांना ज्या आहेत द्यायच्या होत्या. उदाहरणार्थ वामनदादा कर्डकांचा पोवाडा आहे की सांगा आम्हाला बिर्ला टाटा कुठं आहे तो, आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. तर ज्या विरोधात आपले सगळे 105 हुतात्मे जे आहेत ते शहीद झाले संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी, त्यांच्या विरोधात झाले, त्यांना जमिनी ज्या भांडवलदारांना देण्यासाठी, परप्रांतीयांना देण्यासाठी तो कायदा त्यावेळेचा होता. आता तो कायदा कालबाह्य झालेला आहे. तुम्ही भूसंपादनाचा सरकारने कायदा वापरला पाहिजे, ते वापरत नाहीयेत. आणि म्हणून हा कायदा नष्ट केला पाहिजे, तो रद्द केला पाहिजे 1955चा कायदा, असं आमचं मत आहे. भूमी संपादन कायदा जर लावला तर हे जे दोष आहेत ना, हे किमान जे आहेत ते थोपवले जाऊ शकतात, असं आमचं मत आहे. मोबदल्याचा जो विषय सातत्याने सांगतायत ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिला जो मगाचं रिपीट करतो की आर्थिक पैसे काहीतरी एकाच्या हातात देणे, अकाउंट टाकणे म्हणजे पुनर्वसन नव्हे. पुनर्वसन ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि पैशानेच पुनर्वसन होत नाही आहे. कारण आता कोल्हापूरची परिस्थिती या महामार्गाचे बाधित जे आहेत प्रस्तावित, ते आपण पाहिल्यानंतर काय दिसतं की इथं अल्पभूधारक आहेत. एकतरी शेतजमिनी आणि 100% बागायती पिकाऊ आहे. तर त्या ठिकाणी अर्धा गुंठे, 2 गुंठे, 10 गुंठे, पुन्हा 8-10 गुंठे असतं किंवा 1 एकर, जास्तीत जास्त 2 एकरचा शेतकरी असतो. आणि त्याच्यामध्ये पुन्हा भावंड आहेत, त्यांचे आणि त्यात तुकडे पडणार आहेत. अशा अवस्थेमध्ये त्यांच्या गावामध्ये एखादी जमीन गेली तर त्यांना रिप्लेस होऊन त्या गावात दुसरी जमीन उपलब्धच नाही आहे.
त्यांना कुठेतरी 20 किलोमीटर जाऊन दुसऱ्या गावामध्ये जमीन घ्यायला लागेल. तीही मिळू शकेल की नाही माहिती नाही. पण मिळालीच तरी पण ते 20 किलोमीटर जाऊन राहतात एका ठिकाणी, तिथे जाऊन शेती करतील का ते? नाही. म्हणजे ते तरी त्यांचं कुटुंबच पूर्णपणे अनाथ झाल्यासारखं, निराधार झाल्यासारखं होणार आहे. हा त्यातला पहिला फॅक्टर असणार आहे. आणि मोबदल्याबद्दल काय केलं आहे की 2021 मध्ये तत्कालीन सरकारने एक आदेश पारित केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे की भूसंपादन महाराष्ट्रात होत असताना जो रेडी रेकनर आहे, तो रेडी रेकनर खूप कमी असतो. तर रेडी रेकनरच्या दुप्पट आणि त्याच्यामध्ये 20% घट करून ज्या आहेत तो शेतकऱ्याला जो आहे किंवा जमीन मालकाला मोबदला दिला पाहिजे. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे, जे मी उदाहरण अगोदरही दिलं होतं, पारगाव नावचं गाव जिथून एंट्री होते तिथं रेडी रेकनरचा दर आहे 34,000 रुपये. अनेक गावांमध्ये जो रेडी रेकनरचा दर आहे तो 10,000, 5,000. तुम्ही राधानगरीकडे जरा डोंगराळ आणि आसपासच्या भागांमध्ये इथे गेला, जंगलाच्या आसपास, इथं तर 5,000 आणि 10,000 रुपये असा रेडी रेकनरचा दर आहे. आता त्याच्या दुप्पट देतील, हे दुप्पट देतील म्हणजे किती होणार आहे त्यांचा दर आहे तो प्रति गुंठा जो आहे तो किती होऊ शकतो? 20,000 होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये 20% घट करून. आणि पुन्हा एक काय तरतूद असते की जिरायती आणि बागायती याला वेगळा दर अप्लाय असतो. मग आपल्याकडे दिसायला जमिनी बागायती दिसतात, पण त्याच्या नोंदी ज्या पूर्वीपासून आहेत ना, ह्या जिरायती आहेत. ह्या रेकॉर्डला जिरायती नोंदी आहेत, त्या बागायती करून घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांनी. आणि त्यामुळे जिरायती असल्याने पुन्हा दर खाली येतो. आणि त्याच्या पुढे जाऊन काय होतं की रेडी रेकनरचा दर लावत असताना त्याच्यामध्ये एक तरतूद असते, गुणांक 1 आणि गुणांक 2. जे गुणांक 1 असतो ना, ते त्याला काय होतं की उदाहरणार्थ एखाद्याला 10 लाख रुपये जमिनीचा दर एकूण मिळणार आहे. तर तो गुणांक 1 लावला म्हणजे 10 गुणिले 1 म्हणजे त्याला 10 लाखच मिळणार. गुणांक 2 असेल तर 10 गुणिले 2 म्हणजे त्याला 20 लाख त्याचे मिळू शकतात. म्हणजे हे उदाहरण म्हणून सांगितलं, कुठल्या जमिनीबद्दल बोललेलं नाही पर्टिक्युलर. तर हे जे आहे ना, गुणांक 1 गुणांक 2 लावणं म्हणजे हे सगळा जमिनीचा दर जो आहे ना, पैशाचा जरी विचार केला, चौपट जरी दिला तरी तो बाजारभावाप्रमाणे इथले जे आता कोल्हापूरला जमिनी प्रचंड महाग आहेत, या लक्षात घ्या. म्हणजे ते 30 लाख एकर पासून ते 55-60 लाख एकर इथंपर्यंत त्या जमिनी आहेत. आणि गुंठ्यामध्ये जिथं रस्ते आणि जिथं बाजारपेठा विकसित झाल्या तिथल्या तरी आसपासच्या जमिनींचे दर खूप मोठे आहेत. त्यामुळे चौपट जरी दर दिला तरी इथल्या शेतकऱ्यांना ते परवडत नाही. आणि म्हणून इथल्या शेतकऱ्यांची भूमिका आहे की मोबदल्याबद्दल ते बोलतच नाही. सोलापूरमधल्या काही राज्यकर्त्यांनी, आमदारांनी एक गोष्ट काढली, ती आंब्याची झाडे लावा वगैरे. ते काही होत नाही. आंब्याची झाडे लावून आता ते रोप म्हणून गणलं जातं आणि 100 रुपये वगैरे एखाद्या झाडाला मिळू शकतात. 2023च्या अगोदरचं काही झाड असेल तर त्याच्या दराप्रमाणे त्याला मिळू शकतात. त्यामुळे घरं अनेक जणांची ह्याच्यात जाणार आहेत, शाळा जाणार आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि शक्तिपीठांबद्दल नेहमी ह्याच्यात बोललं तर शक्तिपीठ आता वगळले. पंढरपूरमध्ये हा रस्ता जात नाही, त्या मंदिराला, विठ्ठल मंदिराला हा टचच होत नाहीये. कोल्हापूरमध्ये अंबाबाई आहे, अंबाबाईला ते टचच होत नाहीये. अंबाबाईपासून हा 25 किलोमीटर दूर आहे केरलीपासून. आणि ते तरी इंटरेक्शन जिथं होणार आहे तिथं मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार आहेत. म्हणून मोबदला हा विषय नाही आहे. कोल्हापूरपासून सगळ्या शेतकऱ्यांना जमिनीच द्यायची नाही आहेत. आमदार खासदारांचे भाव लागतात, पण शेतकऱ्यांचे भाव लावण्यात सरकारने पडू नये, नाही तर त्यांना डोक्यावरती आपटावं लागेल. असं म्हणजे तेच, आता शेतकऱ्यांची ग्राउंड रियालिटी काय आहे ती आपल्याला समजलेली आहे की शेतकरी किती भीषण परिस्थितीत आहेत आता. पण याचा सर्वसामान्यांना काय फटका बसणार आहे? म्हणजे आपण पाहिलं तर साधारणतः 2020-21 पासून कोल्हापूरला महापुराचा विळखासारखा बसत आहे, त्याचा फटका बसत आहे. तर सर्वसामान्य माणसांवर त्याचे काय परिणाम होणार आहे? आपल्याकडे जो काही शाहू महाराजांच्या काळापासून हा विकास होत आलेला आहे, या विकासामध्ये राज्यकर्त्यांचं कमी आहे, राबणाऱ्या लोकांचं विकासामध्ये योगदान मोठं आहे. उदाहरणार्थ इथला सहकार जो आहे, जो BJPला आवडत नाही, या देशातली कृषी संस्कृती आवडत नाही, या देशाला सहकार आवडत नाही, खाजगीकरण हे त्यांचं मॉडेल आहे. सहकारामध्ये आत्ताचं जे फॉर्मॅट आहे तोही आम्हालाही आवडत नसला तरी त्याच्यामध्ये दुरुस्त होऊ शकतात. म्हणजे सहकाराला चांगला पर्याय उत्तम सहकार आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये अनेक तरतुदी घालून त्याचं विकसित, पण ते लोक केंद्रीय अशा पद्धतीने ती व्यवस्था आहे. तर ही सगळी मोडकळी सिंगड आहेत. तुमच्या त्या शेतीपूरक व्यवसाय म्हणजे दूध आलं, त्याच्यावरती गोकुळ आधारित आहे. KDC बँक जी आहे सहकारी संस्था ती आहेत. अनेक सहकारी संस्था तालुका स्तरावरती आहेत, त्या अवलंबून आहे. म्हणजे गावातली आणि तालुक्यांची जी अर्थव्यवस्था आहे ती सगळीच कोलमडून पडणार आहे या महामार्गामुळे. नंबर 1. नंबर 2चा भाग आहे की कोल्हापूरमध्ये आपण नुसता पुणे बेंगलोरचा रस्ता जो आहे, या रस्त्यावरती भर टाकून शिरोली या ठिकाणी
हायवे कडेला त्या तिथे 10 फुटाच्याच आसपास 8-10 फुटाच्या आसपासच ती भर पडलेली आहे आणि तेवढ्या भरीमुळे आपल्याला हे 2019चा 21चा पूर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. अनेक काही तालुक्यांमध्ये रस्ते झाले तेही उंचावून भर टाकून केलेले आहेत. तर त्याच्यामुळे महापुराचा एवढा मोठा फटका बसला. आता जो एक्सप्रेसवे आहे हे जे सरकार सांगतंय की 21 तास गोव्यापासून नागपूरपर्यंत जायला लागतात असं त्यांचं मत आहे आणि हे त्यांना 8 तासावर आणायचं आहे. हे जर 8 तासावर आणायचं असेल त्यांना त्याचं स्पीड मेंटेन करायला लागेल. त्यामुळे दर 40 किलोमीटरला यांचा फक्त इंटर एक्सचेंज जो असणार कट असणार आहे. म्हणजे जे गावातील लोक असतील, आसपासचे जे लोक आहेत ते 40 किलोमीटर त्यांना पुढे जाऊन मगच त्या रस्त्यावरती एंट्री आहे. शेतकऱ्यांची बैलगाडी ना, तुमची आमची टू व्हीलर ना, तुमची आमची कार ना, ट्रॅक्टर ना, ट्रक हा त्याच्यावरती जाणार आहे. काही पिकअप ट्रक काही आपल्या संबंध आर्थिक असतील, अर्थव्यवस्थे संबंधितले असतील किंवा खाजगी कौटुंबिक असतील वाहनं असतील त्यांना कुठेच याच्यामध्ये एंट्री नसणार आहे. म्हणजे काय करायला लागेल त्यांना मेंटेन करायचं असेल तो 15 फूट उंचावरती एक्सप्रेसवे जे आहे ते इलेव्हेटेड असतात, ते उंचावरून न्यायला लागतात. कारण जमिनीला समांतर त्यांनी ते जमिनीला टच केले की निश्चितपणे त्याच्यावर जनावरे जातात, मग तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गाड्या जातात आणि मग स्पीड जे आहे ते कमी होतं. त्यामुळे समृद्धी महामार्गाचं मॉडेल जर लक्षात घेतलं तर तो इलेव्हेटेड त्यांना रस्ता करायला लागेल आणि यामुळे महत्त्वाचं आहे म्हणजे भराव मोठा पडायला लागेल. एकूण जे वरच्या कंत्राटदारांचं असतं ते सब कॉन्ट्रॅक्टर नेमतात. सब कॉन्ट्रॅक्टर पुन्हा याच्यातले मुरमासाठी भरीसाठी एक जण कंत्राट देतात, टँकरचं काही जण एक कंत्राट, ट्रकचं कंत्राट, असे छोटे छोटे करत असतात. या सगळ्यांमध्ये तुम्ही तौंदी घाट बघितला आहे, शेजारचा डोंगर पूर्ण सपाट करून तिथलीच काय केलेली आहे क्रशर तयार करून तिथंच काय केलेलं आहे की तो ब्रिज आहे तो तयार केलेला आहे, म्हणजे डोंगर सपाट केला. म्हणजे हे मोठा एवढा भराव इतका पडणार आहे ना, संपूर्ण कोल्हापूर जे आहे म्हणजे कलेक्टर ऑफिस तरी आलं होतं त्याच्यामध्ये आपण पाहिले मागच्या पुरामध्ये, तर संपूर्ण कोल्हापूर जे आहे हे पुराखाली जाणार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांना याचा फटका जो आहे तो बसणार आहे. आणि याच्याबरोबर जोडीला शेवटचा जो मुद्दा आहे प्रभावाचा तो हा असणार आहे की सध्या आपण बोलतोय तेव्हा कुठेतरी एखादा गवा कुठेतरी बिबटा हे शेतकरी हल्ला करतो. काल एका गव्याने शेतकऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला, पालखुर्द म्हणून आहे तिथे राधानगरीमध्ये शामराव कोराय नावाचे 65 वर्षीय शेतकरी झोपलेल्या ठिकाणी गव्याने उडी मारून त्यांना बरगडी खाली असं सिंग घुसवलं आणि 15 फूट उंचावर घुसवलं, जागेवरती मेले ते. यादव नावाचे शेतकरी इकडे शाहूवाडीमध्ये त्यांनाही तशाच पद्धतीने पाठीमध्ये ते पुढे बघून काम करते, पाठी म्हणून गवा आला आणि पाठीत हे खुपसलं त्यांनी. हे 2 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. कागलमध्ये एका लहान बाळाचा अंत झालाय. कशाने झालाय माहिती आहे का तो? आत्ता 4 दिवसापूर्वीची बातमी आहे. तर त्याने शेतीभोवती जे तारा लावून त्याच्यात विजेचा करंट सोडला होता. हा का सोडला होता माहिती आहे करंट? तुम्ही जर मंत्र्यांना माहित नाही, गावामध्ये जात नाहीत ते, शहरामध्ये भाषण करतायत, तर गावागावांमध्ये आता सध्या तुम्ही गेला तर जंगली प्राण्यांचा त्रास होतो म्हणून शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की दुसरा पर्याय नाही, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे शेती जर वाचवायची असेल त्यांनी काय केलेलं आहे की आजूबाजूला तार लावून त्याच्यात करंट सोडलेला आहे, कारण जंगली प्राणी येऊन शेती नष्ट करू नयेत म्हणून. मग ते जीवावरती पण लोकांच्या बेता लागलेला आहे. म्हणजे आहे या प्राण्यांनाच आवडण्याची गरज आहे. आता हा जो महामार्ग जाणार आहे हा इको सेन्सिटिव्ह झोनमधून जाणार आहे, ज्या भागांमध्ये प्राण्यांचा मुळात आता वावर आणि त्रास आहे. सादळे मादळे जे आता जाखल्यापासून जवळ हा रस्ता जाणार आहे. सादळे मादळे गावामध्ये बिबट्या जातो आणि एका शाळेमध्ये गवा घुसलेला व्हिडिओ आपण व्हायरल झालेला बघितलाय. शाळेतच गवा घुसला, मुलं 300-400 मुलं सैरावरा ग्राउंड पडतात. म्हणजे किती भयानक चित्र होतं बघा. आणि तिथं मुलं मरू शकली असती, थोडंसं तिथे काही नुकसान झालं नाही. पण हा जो प्रश्न आहे हा गंभीर इतका रस्ता गेला की पुन्हा जंगली प्राण्यांचा अधिवासामध्ये हस्तक्षेप होऊन ते जंगली प्राणी काय होणार की गावामध्ये शेतकऱ्यांच्याकडे घुसणार आहेत. या गेल्या 5 वर्षामध्ये वाघाच्या आणि जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये 500 लोक मृत्युमुखी पडलेत यवतमाळ चंद्रपूरचे. तिथं आता वाघांची संख्या जास्त झाल्यामुळे आपल्याकडे वाघ एक एक करून आणून सोडतायत. आता इथं व्याघ्र प्रकल्प होणार आहे. मग तुम्ही व्याघ्र प्रकल्प एकीकडे करताय आणि त्यांच्या आदिवासामध्ये वाघाच्या आदिवासामध्ये रस्ते नेताय. रस्ता मी सातत्याने सांगतोय, शक्तिपीठ महामार्ग हा मुख्य धोका नाही, ती धोक्याची चाहूल आहे, ती एक धोक्याची घंटा आहे. एकदा शक्तिपीठ महामार्ग झाला तर या महामार्गाचा उपयोग हा दळणवळणासाठी केला आहे. गोव्यामध्ये पोर्ट आहे, बंदर आहे, आता वाढवणचंही बंदर तिकडे सुरू आहे, बंदरांचा विकास सुरू आहे. आणि हे सगळे अदानीला बंदरं दिली जातात, सगळे टेंडर आणि अलोकतांत्रिक पद्धतीने.
आपल्याकडे अगोदरच बॉक्साईटच्या खाणी वगैरे खणून सगळं चित्र कशात निर्माण केलेलं आहे. 2021चा ज्यावेळी पूर आला तेव्हा माधव गाडगीळ सरांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये जलतज्ञ प्रदीप पुरंदरे होते, गुरुदास नूल होते, जे भूस्खलन झाले त्याच्याबद्दलचे तज्ज्ञ होते, हिमांशू कुलकर्णी होते, उल्का महाजन सामाजिक कार्यकर्त्या होत्या, महाडचाही पूर झाला होता म्हणून गजानन खातूनसारखे लोक होते, मी होतो त्याच्यामध्ये, आणि काही 2-4 लोकांचा त्याच्यात सहभाग होता. ही पुराचा अभ्यास करण्यासाठी समिती होती कारणं शोधण्यासाठी. आम्हाला काय लक्षात आलं की नदीचं पात्र जे आहे ना ते संकुचित होत चाललंय. हे कशामुळे संकुचित होत चालले तर त्याच्यात गाळ यायला लागला. गाळ कुठून येतो? आपल्याकडे या सगळ्या पठारावरती जंगलांमध्ये शाहूवाडीपासून राधानगरीपासून ही सगळी आसपासच्या ठिकाणी नदीच्या ठिकाणी आणि दूर पण जंगलतोड जी होते, जी जंगलतोड असे झाड हे काय करतो नुसतं ऑक्सिजन देत नाही. झाड हे जास्त त्याच्या मुळाशी ती माती जी असते ना माती तटून धरतं, माती चिकटून धरतं, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा झाड तोडता तुम्ही तेव्हा त्या जमिनीची पाऊस पडल्यानंतर धूप होते, इरोजन होतं पूर्णपणे. तो मातीचा गाळ बनून तो काय होतो कालांतराने पावसाने काय करतो वाहत वाहत तो नदीमध्ये साचतो आणि तो गाळ तयार होतो. आणि त्या नदीचं आता रुंदीकरण विस्तारीकरण गाळ काढण्यासाठी ह्याच्याकडून जागतिक बँकेकडून 3,500 रुपये कोटी आणले. तुम्हाला गरजच काय? महापूर येऊ नये याची काळजी करा. जंगलतोड प्रचंड होते म्हणून तिथं समजून घेतलं पाहिजे. यांचं मॉडेल जे आहे ना 2023 साली मोदी सरकारने एक ऍक्ट आणलेला आहे, कॉन्झर्वेशन अमेंडमेंट ऍक्ट नाव आहे त्याचं 2023 मध्ये. या ऍक्टमध्ये दुरुस्त्या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नुसार काय केलेलं आहे की 98 लाख हेक्टर एवढं जंगल क्षेत्र देशभरातलं त्यांनी नष्ट केलंय. म्हणजे हे केवढं आहे माहितीये का? 30% आहे भारतातले एकूण जंगल. सातत्याने देवेंद्र फडणवीस म्हणतात की वाय अमेरिका इज ग्रेट बिकॉज देअर रोड आर ग्रेट. अमेरिका काही रोडसाठीच ग्रेट नाही आहे ना. अमेरिकेमध्ये 33% जे एक चांगलं प्रमाण आहे हेल्दी एकूण क्षेत्रफळाच्या 33% जंगलासाठी असलं पाहिजे. आपल्याकडे किती कमी झाले? 21% ते खाली आलेलं आहे. आणि हे यांनी या मागच्या कित्येक वर्षामध्ये झाडं सगळी तोडलीत. अरावली पर्वत चिरायचं सुरू आहे. उत्तराखंडमध्ये जोशीमठ वगैरे आपण तडे गेलेले पूर्णपणे त्या हॉटेलला घराणा लोकांनी तडेल तिथं विस्थापनच केले. अनेक डोंगरं पोखरलेली आहेत. हिमाचलमधले अनेक डोंगरं पोखरतायत. लडाखमध्ये ते जाऊन पोखरतायत. सोनम वांगचुक यांचं पण आंदोलन बघितलं आहे. JSW नावाचा एक प्रोजेक्ट होतोय चामोर्शी नावच्या एरियामध्ये म्हणजे वैनगंगेच्या तरी गडचिरोलीला. JSW हा जिंदाल यांची कंपनी आहे. त्यांच्यासाठी ही 14 गावं विस्थापित केली जातात. आणि मग ते तिथं जे पालकमंत्री का झाले देवेंद्र फडणवीस याच्यासाठी कारण घ्या. ही या ठिकाणची खनिज संपत्ती ज्या आहेत जंगलामध्ये आहे, ही जंगलं तोडली जाणार, तिथली खनिज संपत्ती उपसा केली जाणार आहे आणि ती विदर्भ गोवा आणि आपल्याकडे जसं अरावली पर्वत तोडत आहेत तसं शिवाजी महाराजांचं हे एक वारसा असलेला हे सह्याद्री पर्वत आहे. हा पश्चिम घाट जो आहे हा पश्चिम घाट एक जागतिक वारसा आहे. याच्यामुळे एक मोठा इथं जैवविविधता आहे, याच्यामुळे मोठा ऑक्सिजन मिळतो. अनेक एकूण इथली जी जीवनवाहिनी आहे याचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यात हस्तक्षेप करायचा प्रयत्न या महामार्गाच्या म्हणून होणार आहे. महामार्ग हे चाहूल असणार आहे. मुळात येणाऱ्या काळामध्ये आसपासची जी सगळी आपले डोंगर आहेत, इथली जंगल आहेत, इथली तोड करून इथली खनिज संपत्ती जी आहे याचा सर्वे अगोदर केलेला आहे भांडवलदारांनी, ती उपसायची आणि या महामार्गाद्वारे दळणवळण करायचं. हे मुळात षडयंत्र आहे हे आपण समजून घेतलं आणि म्हणून कोणी यातून वाचणार नाहीये. सबका नंबर आएगा, सगळ्यांचा नंबर येणार आहे. आता तुम्ही म्हणलाच की संपूर्ण भारत देशात तसेच महाराष्ट्रात शेतकऱ्यांना अनेक प्रोजेक्टमध्ये त्यांनी विरोध केलेला आहे. म्हणजे हे सरकारचं धोरण फेल आहे की याच्या मागे आणखी काही कारण आहे? कारण आता आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यावरती 9 लाख कोटींचं कर्ज आहे आणि या प्रोजेक्टसाठी तरी पण सरकार अट्टहास करत आहे. म्हणजे जर आपल्याला प्राप्त जी माहिती आहे त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर नॅशनल हायवे असतील किंवा कुठले पण हायवे असतील तर किलोमीटर मागं 35 कोटींचा खर्च होतो. पण शक्तीपीठ महामार्गासाठी त्यांनी सांगितले की किलोमीटर मागं 108 कोटींचा खर्च होणार आहे. तर काय तुमचं मत आहे याच्यावरती? गेले 2.25 वर्ष शेतकरी हा प्रश्न विचारतोय पण सरकार त्याचं उत्तर देत नाही. आणि उत्तर काय देणार? कारण ते उत्तर देत नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याच्यामध्ये दाल में कुछ काला नाही आहे, पुरी दाल ही काली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि घोटाळा होतोय जसं मी अनेक तुम्हाला उदाहरणं सांगितली. एकूण हे यांचं विकासाचं मॉडेल आहे. या विकासाच्या मॉडेलमध्ये
16 लाख कोटी भांडवलदारांची कर्ज माफ करतात ते. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा अटी शर्तीचे सांगतात, म्हणजे जेणेकरून कर्ज माफी न होता कर्ज वसुली व्हायला पाहिजे, असं त्यांचं ते मॉडेल लक्षात येतं आपल्याला. सरकार जे कर्जावर चाललेलं आहे, जागतिक बँकेकडून अनेक 4% व्याजदराने हे कर्ज घेतं. जागतिक बँकेचं काय आहे ठरलेलं? जागतिक बँक ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी ती डील करते. डील काय करते की आम्ही तुम्हाला एवढं या ठिकाणचं कर्ज या रस्त्यासाठी देणार आहोत. आता पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो जागतिक बँकेने दिलेला आहे. हे देत असताना ते काही गोष्टी सांगत असतं की तुमचं आरोग्य क्षेत्र खुलं करा, तुमचं शिक्षण क्षेत्र खुलं करा, आमच्या मोठ्या MNC ज्या आहेत ते मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन ज्या आहेत यांच्यासाठी खुलं करा, मोठ्या कंपन्यांसाठी, बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी, असं ते करार ठरलेले असतात आणि त्यावेळी ते कर्ज देतं. आता याच्यामध्ये देखील आता 20,000 कोटी जे आहेत ना भूसंपादनासाठी जे तरतूद केली ते हुडको करून त्यांनी घेतलेले आहेत. पण उरलेल्या याच्यासाठी त्यांनी काय करणार आहेत, शेवटी या वेगळ्या एजन्सीकडून आहेत ना ते करणार आहेत. मेट्रो जी केली जाते त्या मुंबई ते अहमदाबाद ही केली जाते, जिथं गरजच नाहीये. हे याचा हेतू काय आहे? देवेंद्र फडणवीस जे आहेत ना, महाराष्ट्रातील पुण्या बेस्ड कंपन्या आहेत ना, त्यांना घेऊन जाऊन दावोसमध्ये करार करतात. मुळात आणि इथंही होऊ शकतात. दिखावा सगळा सुरू आहे. मुळात इथं आलेले चांगले जे कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत ना, ह्या कंपन्या गुजरातला घालवल्या गेल्या आहेत. आता इथला सगळा जो बिझनेस, इथला सगळा रोजगार आहे, हा सगळा गुजरातला नेण्याचा आणि खास करून नॉर्थ इंडियामध्ये नेण्यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे. एक ह्यांचं मॉडेल आहे, म्हणजे खरा जो भोंदू बाबा आहे ना, अनेक महिलांच्या लैंगिक शोषणासाठी जो आड आहे, त्याला अगोदर कळालं शक्तीपीठ महामार्ग कुठून जाणार म्हणून त्याने जमीन घेऊन ठेवली होती. असं कोकणच्या ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये आणि आपल्या हा महामार्ग जाणार तिथेही ह्या परप्रांतीयांना अगोदरच माहिती आहे की महामार्ग कुठून जाणार म्हणून त्यांनी अगोदरच जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. डिगवे म्हणून आहे ज्या गावातून जाणार, तिथं अगोदरच बॉक्साईटची खाण खणली जाऊ, तिथल्या लोकांनी विरोध केला, जनसुनावणी झाली. तिथेच केरळच्या एका मोठ्या उद्योगपतींनी जमीन ती डोंगरच घेतलाय 2-4 कोटींना विकत घेतलेला आहे. म्हणजे हे जे मॉडेल आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सरकार कर्जात आहे. कर्ज काही मंत्री आपल्या खिशातून भागवणार नाहीये, ते तुमच्या आमच्या खिशातूनच करावाटे ते जाणार आहेत. हे आपण षडयंत्र जे आहे ते समजून घेतलं पाहिजे. हे असं का होतंय सातत्याने प्रश्न पडतो. उदाहरणार्थ आता विरोधी पक्षातले पण काही आमदार आहेत. बहुतांश आमदार आपल्या आंदोलना शेतकऱ्यांच्या बाजूने असले तरी काही आमदार आहेत. आता उदाहरणार्थ माढा आणि माळशिरस हे 2 तालुक्यांमधून महामार्ग येतोय. तिथं अभिजित पाटील आहेत आणि उत्तम जानकर आहेत. त्यांचं कसं आहे, शेतकऱ्यांना खुल्लमखुल्ला पाठिंबा नाहीये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला. ते कसं नरोवा कुंजरोवा, मोबदला द्या, मग इकडून काढा तिकडून काढा. कोल्हापुरातले पण आमदार आता काही एक पिलू सोडतायत की आम्ही जुन्याच अलाइनमेंटनं घ्या किंवा काय करा, पर्याय शोधा. त्यांनी समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांची मागणी काय हे समजून घेतलं. शेतकऱ्यांची मागणी काय, महामार्ग संपूर्ण रद्द करा, पर्याय द्या अशी मागणी नाही. त्यामुळे पुन्हा भूलथापाला शेतकरी बळी पडणार नाही. त्यामुळे या सगळ्या आमदारांनी जे आहेत ते म्हटलं पाहिजे की महामार्ग रद्द करा. हे कशामुळे घडतं, लोकसभेमध्ये जे काही 543 आमदार आहेत ना, त्याच्यापैकी 507 खासदार जे आहेत हे कोट्याधीश आहेत. विधानसभेची काय परिस्थिती आहे, ADRचा असोसिएशन डेमोक्रेटिक राईट्स नावाची संस्था त्यांनी जाहीर केली आहे. 288 पैकी 270 आमदार जे आहेत हे कोट्याधीश आहेत, इकडचे तिकडचे. आणि त्यामुळं जेव्हा महायुतीतले लोक ह्याला सपोर्ट करतात त्यामुळे इकडचे पण लोक असतात ना, ह्यांचे हितसंबंध हे पैशाला पैसा जोडून पैसा वाढवण्याकडे असतात. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे हितसंबंध हे कष्टकऱ्यांचे हितसंबंध आहेत. आणि त्यामुळे कष्टकरी शेतकरी जे आहेत ना, त्यांना लोकशाहीमध्ये संविधानानं दिला जो अधिकार जो आहे तो, जे राम मनोहर लोहिया म्हणायचे की जिंदा कौमे 5 साल तक इंतजार नाही करते, जे ND पाटील म्हणायचे की रस्त्यावरती विधानसभेत तुमचं बहुमत असेल पण रस्त्यावरती आमचं बहुमत आहे. हे आहेत. अगोदरच्या सरकारमध्ये ह्याच्यामध्ये फरक, संवेदनशीलता लक्षात घेतला पाहिजे. अगोदर आंदोलन व्हायची तेव्हा सरकार निमंत्रण देऊन आंदोलकांशी चर्चा करायचं, वाटाघाटी करायचा प्रयत्न करायचं, जनतेला मान्य नसेल तर ते रद्द करायचा प्रकल्प. आता हे कसं आहे की नोंदच घ्यायची नाही आणि रेटत राहायचं. आता अनेक जे भूसंपादनाचे अधिसूचना आणि आदेश जे आहेत ते काढतात, प्रांताधिकारी जे आहेत ना ते चमचेगिरीसारखे करतात. जसं आता विश्वास नांगरे पाटील आहेत, हे त्या RSSच्या हिंदू संमेलनात गेले. तसे IPS अधिकारी आणि क्लास 1 अधिकारी, जे उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, हे सगळे चमचेगिरीच करतायत. ह्यांना खुली सूट दिली की तुम्ही बाकीच्या ठिकाणी लुटा. एक तहसीलदार इकडून तिकडे बदली करायचा दर 40 लाख रुपये. एका ठिकाणी जायचं असेल, आमदाराचं पत्र घ्यायचं असेल तर. म्हणजे कंत्राटदारांनी सांगितलं
56% वगैरे, पण हाही दर लक्षात घेतला पाहिजे आपण. आणि ही नोकरशाही आणि ह्या सत्ताधाऱ्यांची यंत्रणा जी आहे ही शेतकऱ्यांच्यावरती वाईट नजर ठेवून आहे. पण शेतकरी तुम्ही लक्षात घ्या, स्वातंत्र्य चळवळीपासून आतापर्यंत सगळ्या लढ्यांमध्ये जिथं शेतकरी उतरलाय तिथं विरोधकांना त्यांनी सळो की पळो करून सोडलेलं आहे. विरोधक म्हणजे सत्तेतले लोक आहेत त्यांना. त्यामुळे इतर ठिकाणी ह्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर काही वेळा चालू शकतं त्या इतर जनविभागाला, पण शेतकरी अजिबात ते सहन करणार नाहीत. महिला, लहान मुलांसहित याच्यामध्ये जेव्हा जमीन मोजायला वगैरे अधिकारी आहेत तेव्हा त्याच्यावर अग्रेसर आहेत अडवायला. परभणीमध्ये पण पहा, सहजपूर जवळा गावामध्ये लहान मुलं आणि महिलाला तरी अर्ध नग्न करेपर्यंत या पोलिसांची मजल गेली. म्हाताऱ्या माणसाला उचलून तुम्ही मारहाण करून पोलीस गाडीमध्ये घालताय. म्हणजे हे जनरल डायरच्या काळातच शक्य होतं, ब्रिटिशांच्या काळामध्ये. हे म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. जसं बळीराजा जो होता, बळीराजाला वामनाने सांगितलं की मला तिसरं पाऊल ठेवायचं आणि तुझं डोकं पुढे कर. म्हणजे बळीराजाचा खूनच केला होता वामनाने, विष्णूचा अवतार म्हणून आला तो. तर आमचं असं मत आहे की 8 दररोज शेतकरी आत्महत्या करतायत ना, शक्तीपीठ महामार्गाने अनेक आत्महत्या वाढतील. आणि ह्या आत्महत्येला प्रवृत्त करायला लावणारे देवेंद्र फडणवीस जे आहेत ना, हे आधुनिक वामन आहेत. आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या नादाला लागू नये, कारण आता शेतकऱ्यांनी लढायचं ठरवलेलं आहे. पहिली अलाइनमेंट ह्या विरोधामुळेच बदलली. आता त्यांनी मान्य केलं पाहिजे की हा महामार्ग होत नाही आणि इगोचा विषय न करता महामार्ग तात्काळ रद्द केला पाहिजे. आम्हाला चर्चेलाही न बोलवता त्यांनी तो आदेश काढला पाहिजे. कारण शेतकरी आता कसं आहेत, आर पारच्या लढाईला तयार झालेले आहेत. आता कसं आहे की ते घोडा जिंकेल किंवा मैदान जिंकेल अशाच पद्धतीचं भूमिका शेतकऱ्यांची आहे. आता तुम्ही सुरुवातीला पण म्हणलात, आता देखील म्हणलात, म्हणजे विनय कोरे असतील, चंद्रदीप नरके असतील, त्यानंतर उत्तम जानकर असतील, यांना या महामार्गाबद्दल काय माहितीच नाही आहे. म्हणजे या महामार्ग ज्या 12 जिल्ह्यातल्या मतदारसंघातनं जातात, तर सरकार म्हणते की आम्ही तिथल्या सर्व आमदारांसोबत चर्चा केली आहे, पण त्यात कुठेतरी सरकारचीच विसंगती दिसते असं वाटतंय. म्हणजे त्यांनी तथ्य असेल तर ते प्रूव्ह करून दाखवा. विसंगती नाहीये. हे सरकार जे आहे ना, हे 2-3 लोक आहेत ना, ते भांडवलदारांच्या सोबत चालवतात. म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा एक आहे आणि कुऱ्हाड एक आहे. कुऱ्हाडीचा दांडा जो आहे ते भांडवलदार आहेत आणि कुऱ्हाड जे आहे ते फडणवीस आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण शेतकरी हे लाकूड बनणार नाहीये. शेतकऱ्यांना हे कसं संघर्ष करून हे करायचं माहिती आहे. यांनी काही महिन्यांपूर्वी अलाइनमेंट बदलल्यानंतर एक सर्क्युलर काढले. ज्या सर्क्युलरने त्यांनी जुनी अलाइनमेंट रद्द केली. त्याच्यामध्ये सरळ नमूद केलेलं आहे यांनी, सरकारने, की आम्ही लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नवीन महामार्ग ही अलाइनमेंट देत आहोत. मग आता दोघांनी मिळून ठरावं. आमदार म्हणतात आम्हाला माहिती नाही. इथं MSRDC आणि रस्ते विकास महामंडळ जे आहे त्यांनी आणि सरकारने हे काढले, सर्क्युलर काढलंय. ते म्हणतात आमदारांना सांगितलेलं आहे. म्हणजे दोघांनी खोटं कोण बोलतंय? निश्चितपणे सरकार बोलतंय. सरकारमधले 2-3 जे कारभारी लोक आहेत ना, तेच बोलतायत. जसं वरती दोघे जण कारभार बघतायत, मोदी आणि अमित शहा, तसं इथं खाली पण राज्यात पण 2-3 लोक कारभार बघतायत. घटक पक्षांना माहीत नाही, आमदारांना माहिती नाही. प्रत्येकाला त्याचा दर विचारला जातो. सगळ्यांना विक्रीस काढलेला आहे. सर्व गोष्टी नफेखोरीवर चाललेल्या आहेत. पण शेतकरी विकला जाणार नाहीये. मोबदल्याचा विषयच नाही. शेतकरी आपली जमीन देणार नाही, याच्यावरती तो ठाम. सो धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्याची ग्राउंड रियालिटी काय असेल, किंवा सरकार कसं जनतेला फसवते किंवा विसंगती असल्यासारखं दाखवते, याबद्दल महत्त्वपूर्ण अगदी फॅक्च्युअल डेटा सहित आम्हाला माहिती दिली. तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर आज आपल्यासोबत होते ते म्हणजे शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे सर. तर त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज आपण हे काय नवीनच्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये इथेच थांबत आहोत. भेटूया पुढच्या भागात पुढच्या नवीन पाहुण्यांसोबत.